बिलकुल टॅगलाईन आमची आहे. टॅगलाईन आम्ही अशी ठरवू की देशाचं संविधान आणि महाराष्ट्राचं स्वाभिमान हाच आमच्यासाठी महत्त्वाचं स्थान राहणार आहे. महाराष्ट्राचा जो धर्म आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जो विचार आहे, त्या विचाराला ताकदीने जनतेपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे. आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये शेतकरी दुःखी आणि कष्टी आहे. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 20,000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या या महाराष्ट्रामध्ये केंद्राचं नरेंद्र मोदीचं सरकार आल्यानंतर आणि राज्यातलं देवेंद्र फडणवीसाचं आणि एकनाथ शिंदेचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण वाढलं. महाराष्ट्र हा देशातला सगळ्यात बेरोजगारी ज्या राज्यामध्ये कुठला असेल तर त्याचा 1 नंबर हा महाराष्ट्राचा लागतो आहे. महाराष्ट्राचे उद्योग हे सगळे गुजरात आणि विविध भाजप प्रणित राज्यामध्ये देण्याचं काम ते करतात आणि आपण पाहतोय. आणि म्हणून या सगळ्या प्रश्नावर ताकदीनं आम्ही लोकांमध्ये जाऊ. आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न महिला सुरक्षेचा आहे. सगळ्यात जास्त घटना उत्तर प्रदेशच्या नंतर जे कुठे असेल तर ते महाराष्ट्रामध्ये आहे. महिला सुरक्षित नाही. बेरोजगारांचा प्रश्न मोठ्या पद्धतीनं ऐरणीवर आलेला आहे. याच देवेंद्र फडणवीसांनी 1 वर्षाच्या पहिले सांगितलं की महाराष्ट्रामध्ये कंत्राटी भरती केली जाणार. परवाच सरकारने GR काढला की आता कंत्राटी भरती केली जाईल आणि त्यांच्या ज्या संस्था आहेत, त्यांच्या बगलबच्चांच्या संस्था आहेत, त्या संस्थांच्या माध्यमातून भरती केली जाईल. म्हणजे तरुणांच्या बेरोजगारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं पाप हे सरकार करताना आपण पाहतोय. आता सरकार कधी चपरासीची पण जागा भरायची, वर्ग 4ची जागा झाली तरी ते MPSCतून भरू असं कधीतरी सांगतात. पण सरकारच्या दुतोंडी व्यवस्थेमध्ये जो तरुण कन्फ्यूज होत आहे त्याची स्पष्टता आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि म्हणून मोठ्या प्रमाणात कॉन्ट्रॅक्ट बेसवर जी भरती करण्याचा सरकारचा जो प्रयत्न आहे त्याला आम्ही हाणून पाडू. आणि तरुणांच्या सोबत काँग्रेस पक्ष उभा आहे. आणि राज्यात आमचं सरकार आल्यानंतर जेवढ्या काही जागा शासकीय निमशासकीय पदाखाली आहेत ते सगळ्या जागा या MPSCच्या आणि शासकीय व्यवस्थेच्या माध्यमातून भरल्या जाईल अशा पद्धतीची ग्वाही आम्ही सगळ्या तरुणांना देणार. बघा, महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती आपण पाहिली तर त्याच्यामध्ये